नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6, 7, 8, 9 आणि 10 जुलै अशा 5 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली UPI संचालित बँक शाखा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगळुरू। फिनटेक फर्म स्लाइसने बेंगळुरूमधील कोरमंगला येथे भारतातील पहिली UPI संचालित डिजिटल बँक शाखा सुरू केलेली आहे। बघा, कोणी सुरू केलेली आहे? तर फिनटेक फर्म स्लाइसने सुरू केलेली आहे। कोणत्या ठिकाणी सुरू केलेली आहे? तर बेंगळुरूमधील कोरमंगला या ठिकाणी सुरू केलेली आहे। ही जी UPI संचालित बँक आहे, ही UPI संचालित सुपर कार्ड जॉइनिंग किंवा वार्षिक शुल्क नाही, तर UPI स्कॅन आणि पे द्वारे क्रेडिट कार्ड सारखी कार्य करेल। तसेच यामध्ये 3% पर्यंत कॅशबॅक ऑफरही राहणार आहे। रोख ठेवी आणि पैसे काढणे हे UPI द्वारे करण्यात येणार आहेत। संपूर्ण भारतात मूलभूत बँकिंग सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्याचे उद्दिष्ट आहे। स्लाइस या कंपनीबाबत थोडक्यात माहिती अभ्यासूया। याची स्थापना झालेली आहे 2016 मध्ये। संस्थापक आहेत राजन बजाज। मुख्यालय आहे बेंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी। तर स्लाइस ही भारतातील एक आघाडीची फिनटेक कंपनी आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी। जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान करण्यात आलेला आहे। घानाचे अध्यक्ष जॉन महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार दिलेला आहे। पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 24 देशांकडून सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे। म्हणजेच घाना या देशाकडून मिळालेला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 24वा आंतरराष्ट्रीय नागरी सर्वोच्च पुरस्कार आहे। हा सन्मान क्वचितच परदेशी नेत्यांना दिला जातो आणि हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे हा भारत घाना यांच्यातील मजबूत संबंधाचे प्रतीक आहे। दोन्ही देशांनी संस्कृती, पारंपरिक, औषध आणि द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित 4 करारांवर स्वाक्षरी केलेली आहे। भारत आणि घाना यांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचा आणि दहशतवाद विरोध एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेक्स्ट आहे, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार। बिहार मंत्रिमंडळाने 1 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना आणि मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। तर बघा, बिहार राज्याने 2 योजना सुरू केलेल्या आहेत, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना आणि मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना। तर या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया। मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना याची सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2025 रोजी। ही जी योजना आहे ही बिहार सरकारच्या कामगार संसाधन विभागाने सुरू केलेली आहे। याचे लाभार्थी असणार आहेत 18 ते 28 वयोगटातील आणि याचे उद्दिष्ट असणार आहे इंटर्नशिप, व्यावहारिक अनुभव आणि कौशल्य विकासाद्वारे तरुणांना रोजगारासाठी तयार करणे। दुसरी योजना आहे मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना। याची सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2025 रोजी। उद्दिष्ट आहे बिहारचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे। या योजनेचे फायदे बघा, जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना महिना 3000 पेन्शन देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 कोठे आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीनगर। खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव 2025 हा जो महोत्सव आहे हा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर येथील दाल सरोवर या ठिकाणी होणार आहे। कालावधी असणार आहे 21 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान। या ज्या महोत्सवाची घोषणा आहे ही घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी केलेली आहे। हे खेळ पहिल्यांदाच आयोजित केले जातील। यामध्ये कोणते खेळ समाविष्ट असणार आहेत बघा, कयाकिंग आणि केनोइंग, रोईंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस, ड्रॅगन बोट रेस। या महोत्सवाचा उद्देश काय आहे? तर भारतात जलक्रीडेला प्रोत्साहन देणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा। हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटने हा प्रकाशित केलेला आहे। यामध्ये 53 देशांची संख्या आहे। एकूण शहरांची संख्या आहे 291। युनिकॉर्न म्हणजे काय? तर $1 अब्ज पेक्षा जास्त मूल्यांकन असलेले स्टार्टअप्स ज्यांना युनिकॉर्न असे म्हणतात। हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मधील टॉप 5 देश कोणते आहेत बघा,
युनिकॉर्नच्या संख्येवर आधारित आहेत हे अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहेत, अमेरिकेमध्ये 758 युनिकॉर्न आहेत, चीन दुसऱ्या क्रमांकावरती आहे, भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे, भारतामध्ये एकूण 64 युनिकॉर्न आहेत, UK चौथ्या क्रमांकावरती आहे आणि जर्मनी 5व्या क्रमांकावरती. प्रमुख शहरे बघा, सॅन फ्रान्सिस्को पहिल्या क्रमांकावरती आहे, न्यूयॉर्क दुसऱ्या, बीजिंग तिसऱ्या, शांघाय चौथ्या क्रमांकावरती आहे, शेंझेन 6व्या क्रमांकावरती आहे, बोस्टन 10व्या, ऑस्टिन 14 आणि ग्वांगझू 11व्या क्रमांकावरती आहे. भारतातील टॉप शहरे बघा, बेंगळुरू मध्ये 32 युनिकॉर्न आहेत आणि जागतिक स्तरावरती 7व्या स्थानावरती आहे, मुंबई 19व्या स्थानावरती आहे आणि गुरुग्राम पहिल्यांदाच यामध्ये सहभागी झालेले आहे तर ते 27व्या स्थानावर आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोठे स्थापन झाले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फाजिल्का. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा पंजाब राज्यातील फाजिल्का या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. याचे डिझाईन आणि बांधकाम इक्बाल सिंग यांनी तयार केलेले आहे. बांधकाम साहित्य काय वापरण्यात आलेले आहे बघा, पूर्णपणे हे फिनलंडमधून आयात केलेल्या देवदार लाकडापासून बनवलेले आहे. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा पंजाबमधील फाजिल्का या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीपिका पदुकोण. हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मानित असणारी दीपिका पदुकोण ही भारतातील पहिली अभिनेत्री ठरलेली आहे. तर हिचा सन्मान हा वर्ष 2026 मध्ये होणार आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम म्हणजे काय बघा, तर हे कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे स्थित एक प्रसिद्ध ठिकाण आहे. कलाकारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करणारे 28,000हून अधिक तारे यामध्ये आहेत. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार इत्यादींची नावे समाविष्ट आहेत. तर यामध्येच भारताची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि हिचा सन्मान 2026 मध्ये होणार आहे. नेक्स्ट आहे जुलै 2025 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. कालावधी असणार आहे 1 जुलै ते 31 जुलै 2025 दरम्यान. प्रतिनिधी किंवा अध्यक्ष असणार आहेत असीम इफ्तिकार अहमद. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अध्यक्षपद दर महिन्याला वर्णक्रमानुसार बदलते. पाकिस्तान 2 वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य देखील आहे. तर बघा आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. याचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क US या ठिकाणी. ही संयुक्त राष्ट्रांची एक प्रमुख संस्था आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये एकूण 15 सदस्य असतात, 5 कायमस्वरूपी आणि 10 तात्पुरते. कायमस्वरूपी सदस्य कोणते आहेत बघा, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, UK. तात्पुरते सदस्य 10 आहेत. दरवर्षी 5 नवीन सदस्य हे 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. नेक्स्ट आहे बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मनमोहन सिंग. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. नवीन नाव असणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. त्यांच्या नावावर असलेले हे देशातील पहिले विद्यापीठ असणार आहे. युनिव्हर्सिटीचे नाव काय होणार आहे बघा, डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी. नेक्स्ट आहे मिथेनसॅट उपग्रह अवकाशात गायब झाला आहे. हा उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला, तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2024 मध्ये. जुलै 2025 मध्ये जागतिक मिथेन उत्सर्जनाचे निरीक्षण करणारा उपग्रह मिथेनसॅट पृथ्वीशी संपर्क तुटल्यानंतर अवकाशात गायब झाला आहे. तर हा जो उपग्रह आहे मिथेनसॅट या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. तर याचे प्रक्षेपण करण्यात आले होते मार्च 2024 मध्ये. तर हे स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपण करण्यात आलेले होते. US पर्यावरण संरक्षण निधीमार्फत हा विकसित करण्यात आलेला आहे. याचा उद्देश आहे तेल आणि वायू क्षेत्रामधून मिथेन उत्सर्जनाचे अचूक निरीक्षण करणे. या उपग्रहाची विशेषता काय होती, तर दिवसातून हा 15 वेळा पृथ्वीभोवती फिरत होता. नेक्स्ट आहे भारतातील पहिली QR आधारित डिजिटल घर पत्ता प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदूर. मध्य प्रदेशातील इंदोर महानगरपालिकेने भारतातील पहिला डिजिटल घरपत्ता प्रकल्प सुरू केला आहे. त्याची सुरुवात प्रायोगिक तत्वावर सुदामा नगर येथील वॉर्ड क्रमांक 82 पासून झाली, जी केंद्र सरकारच्या डिजिपिन प्रणालीशी जोडलेली आहे. प्रत्येक घराबाहेर QR कोड असलेली डिजिटल प्लेट बसवली जाईल. QR कोड स्कॅन केल्यावर घराचा GPS आधारित पत्ता दिसतो. स्कॅनिंग केल्यावर मालमत्तेची माहिती, कर भरण्याची सुविधा
तक्रार दाखल करण्याचा पर्याय जवळचे रुग्णालय, रुग्णवाहिका यासारख्या सेवांबद्दल माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. नेक्स्ट आहे माउंट एल्ब्रसवर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेगबीर सिंग. जुलै 2025 मध्ये तेगबीर सिंग हा माउंट एल्ब्रस चढणारा जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक बनला आहे. त्याचे वय काय बघा 6 वर्ष 9 महिने आणि 4 दिवस. तर हा जो तेगबीर सिंग आहे हा भारतातील पंजाब राज्यातील रोपार या ठिकाणचा आहे. तर ऑगस्ट 2014 मध्ये तेगबीर सिंग हा माउंट किलिमांजारो वर चढणारा सर्वात तरुण आशियाई गिर्यारोहक बनलेला होता. माउंट किलिमांजारो हा आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे. तर हा शिखर चढणारा सर्वात तरुण आशियाई गिर्यारोहक बनलेला होता तेगबीर सिंग. माउंट एल्ब्रस बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा स्थान आहे रशियातील कॉकस पर्वतरांगेमध्ये. याची उंची आहे 5642 मीटर म्हणजेच 18510 फूट. याचे वैशिष्ट्य आहे की युरोपमधील सर्वात उंच पर्वत शिखर आहे हा आणि जगातील 10व्या क्रमांकाचे प्रमुख शिखर आहे. नेक्स्ट आहे सेलने अलीकडेच मध्य पूर्वेमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय कोठे उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुबई. सेलचे दुबईतील आंतरराष्ट्रीय कार्यालय स्थान आहे बघा दुबई, संयुक्त अरब अमिराती. उद्घाटन केलेले आहे केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री HD सिंग कुमारस्वामी यांनी. मध्य पूर्वेतील सेलचे हे पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय आहे. याचा उद्देश आहे स्टील निर्यात वाढवणे, औद्योगिक संबंध अधिक दृढ करणे आणि भारत UAE व्यापार मजबूत करणे. सेलचा लॉंग फॉर्म काय होतं बघा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. याची स्थापना झालेली आहे 19 जानेवारी 1954 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली. अध्यक्ष आहेत अमरेंदु प्रकाश आणि याची मालकी आहे भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत. नेक्स्ट आहे मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवी शास्त्री यांना. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने रवी शास्त्री यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. रवी शास्त्री हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत आणि प्रशिक्षकही आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये 4 दशकांपासून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी इतरही खेळाडूंना काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत. यामध्ये आहे शुभांगी कुलकर्णी महिला क्रिकेट, मायकेल फरेरा बिलियर्ड्स, नीरज बजाज टेबल टेनिस आणि प्रवीण थिपसे बुद्धिबळ. नेक्स्ट आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्थेच्या 6व्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रांची. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्थेच्या 6व्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन 4 जुलै 2025 रोजी झारखंडमधील रांची येथे झाले. हे केंद्र देशाच्या 4 पूर्वेकडील राज्यांच्या गरजा पूर्ण करेल. हे 4 राज्य कोणते आहेत बघा झारखंड, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था स्थापना झालेली आहे 1966 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि उद्दिष्ट आहे महिला आणि बाल विकास क्षेत्रात प्रशिक्षण संशोधन करणे. नेक्स्ट आहे शहरी स्थानिक संस्थांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानेसर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 3 जुलै 2025 रोजी हरियाणा येथील गुरुग्राम येथील मानेसर येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी येथे शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. थीम होती संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणीला बळकटी देण्यात शहरी स्थानिक संस्थांची भूमिका. लोकशाहीचा आधारस्तंभ, विकासाचे इंजिन आणि विकसित भारत 2047चे शिल्पकार म्हणून शहरी स्थानिक संस्थांना प्रदर्शित करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. ते महिला सक्षमीकरण, चांगले नगरपालिका प्रशासन आणि सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करते. तर बघा 3 जुलै 2025 रोजी हरियाणातील गुरुग्राम येथील मानेसर या ठिकाणी शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट आहे सुकन्या सोनोवाल यांची कोणत्या राज्याच्या आहेत ज्यांची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. जुलै 2025 मध्ये आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर म्हणून निवड झाली आहे. कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसिडर नेटवर्कच्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. 2025 ते 2027 या कालावधीसाठी संचार आणि जनसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे काम काय असणार आहे तर 56 देशांमधील तरुणांमध्ये शांतता आणि समजुतीला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित करेल.
सुकन्या सोनोवाल कोण आहे बघा, तर सुकन्या सोनोवाल ही IIT गुवाहाटी येथे 4थ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. तर ते आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आहे. ती बायोसायन्स आणि बायो इंजिनिअरिंगमध्ये BTechचे शिक्षण घेत आहे. ती स्टीम वाईबची सहसंस्थापक देखील आहे, जो भारतातील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान पसरवण्यास मदत करणारा प्रकल्प आहे. स्टीम वाईबद्वारे ती देशभरातील 3000हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर नेटवर्क काय आहे बघा, तर हा 56 कॉमनवेल्थ देशांमध्ये काम करणारा एक तरुणांच्या नेतृत्वाखालील गट आहे. याचे उद्दिष्ट आहे शांतता, आदर आणि समजूतदारपणा वाढवणे आणि हिंसक अतिरेकीपणा रोखण्यासाठी तरुणांना सहभागी करून घेणे. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कोठे करण्यात आली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आनंद, गुजरात. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ बघा कोठे स्थापन करण्यात आलेले आहे, तर गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी. याची पायाभरणी केलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. याची विशेषता आहे तर हे भारतातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आहे. याचे नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ आणि हे जे नाव आहे हे नाव त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांच्या नावावर आहे. त्रिभुवनदास पटेल हे अमूल डेअरीचे संस्थापक आणि सहकारी चळवळीचे प्रणेते होते. याचा उद्देश आहे सहकारी क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे ग्राहकांच्या संख्येच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस प्रदाता कोण बनला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिलायन्स जिओ. ग्राहकांच्या संख्येच्या आधारे रिलायन्स जिओ आता फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस देणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मे 2025 पर्यंत जिओचे 6.88 दशलक्ष FWA ग्राहक होते, तर अमेरिकेच्या T-मोबाईलचे 6.85 दशलक्ष ग्राहक होते. FWA म्हणजेच फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस म्हणजे काय बघा, तर हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान रेडिओ लहरींद्वारे वायरलेस इंटरनेट सेवा प्रदान करते. भारतातील ब्रॉडबँड बाजारपेठेत जिओचा 50.72% वाटा आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या देशातील प्राचीन माणसाचा संपूर्ण जीनोम अनुक्रमित केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इजिप्त. शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच 4500 ते 4800 वर्ष जुन्या इजिप्शियन माणसाचा संपूर्ण जीनोम अनुक्रमित केला आहे. ही व्यक्ती प्राचीन इजिप्तच्या जुन्या राज्याच्या काळातील होती. हे इजिप्तचे पहिले संपूर्ण प्राचीन जीनोम आहे. हे प्राचीन संस्कृतीमधील परस्पर संवाद आणि लोकसंख्या स्थलांतर समजून घेण्यास मदत करेल. आतापर्यंत प्राचीन इजिप्तमधून कोणताही संपूर्ण जीनोम अनुक्रमित केलेला नव्हता. नेक्स्ट आहे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. जुलै 2025 मध्ये रशियाचे राजदूत दिमित्री जिर्नोव यांनी तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. रशियाने तालिबानला त्यांच्या बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीतून काढून टाकलेले आहे. तर रशियाने अफगाणिस्तानातील नवीन राजदूत गुल हसन हसन यांना स्वीकारलेले आहे. तर रशिया हा पहिला तालिबानला मान्यता देणारा देश ठरलेला आहे. म्हणजेच तालिबानचे जे वर्चस्व आहे अफगाणिस्तानमध्ये त्याला मान्यता देणारा पहिला देश ठरलेला आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतले होते. नेक्स्ट आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुनील कदम. जुलै 2025 मध्ये सुनील कदम यांची भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1996 मध्ये सेबीमध्ये सामील झाले. ते पदोन्नतीपूर्वी ते मुख्य महाव्यवस्थापक होते. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स येथे रजिस्ट्रार आणि सेबीच्या उत्तर प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक संचालक होते. नेक्स्ट आहे जनरल सर जॉन कोटेलावाला संरक्षण विद्यापीठ कोठे आहे, ज्याने हिंदी भाषा शिकण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबो, श्रीलंका. श्रीलंकेतील कोलंबो येथे हिंदी भाषेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तर जनरल सर जॉन कोटेलवाला डिफेन्स युनिव्हर्सिटी कोलंबो या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. भागीदार संघटना असणार आहे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र. उद्देश आहे श्रीलंकेतील विद्यार्थी आणि लष्करी अधिकाऱ्यांना हिंदी भाषा शिकवणे. याचे लक्ष्य आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध मजबूत करणे. नेक्स्ट आहे ऑपरेशन मेलॉन कोणी राबवले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 NCB. जुलै 2025 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने देशातील सर्वात मोठी डार्कनेट ड्रग्ज विकणारी टोळी केटामेलॉन याचा पर्दाफाश केला आहे. यासाठी ऑपरेशन मेलॉन राबवण्यात आले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB काय आहे बघा, तर याची स्थापना झालेली आहे 17 मार्च 1986 रोजी. सध्याचे महासंचालक आहेत अनुराग गर्ग. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचा उद्देश आहे अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखणे. नेक्स्ट आहे अलीकडेच त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणाला मिळाला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरिक सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार क्रिस्टीन कांगालू यांनी प्रदान केलेला आहे. राष्ट्रपती त्रिनिदाद आणि टोबॅगोचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सन्मान मिळवणारे पहिले परदेशी नेते बनलेले आहेत. तसेच हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 25वा आंतरराष्ट्रीय नागरिक सन्मान आहे. 1999 नंतर त्रिनिदादला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाची पहिली महिला लढाऊ पायलट कोण बनली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आस्था पुनिया. जुलै 2025 मध्ये आस्था पुनिया भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या आहेत. विशाखापट्टणम येथील INS देगा येथे बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. विंग्स ऑफ गोल्ड हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. भारतीय नौदलाकडे सध्या INS विक्रमादित्य आणि INS विक्रांतवर MiG-29K लढाऊ विमाने तैनात आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिले ट्रान्सजेंडर रुग्णालय कोठे सुरू झाले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. भारतातील पहिले ट्रान्सजेंडर रुग्णालय हैदराबाद या ठिकाणी, हैदराबादमधील नारायणगुडा या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेले आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने हे स्थापन करण्यात आलेले आहे. याची विशेषता काय बघा, तर पूर्णपणे ट्रान्सजेंडर समुदायाद्वारे हे चालवले जाणार आहे. याची स्थापना 2021 मध्ये झालेली होती, परंतु जानेवारी 2025 मध्ये निधी थांबवल्यामुळे ते बंद पडले होते. जुलै 2025 मध्ये ते पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. तर भारतातील पहिले ट्रान्सजेंडर रुग्णालय हे हैदराबादमधील नारायणगुडा या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच कोणत्या शहराची प्रतिकात्मक चावी देण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्युनस आयर्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिना भेटीदरम्यान अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स शहराची प्रतिकात्मक चावी सुपूर्द करण्यात आली आहे. हा सन्मान ब्युनस आयर्स सरकारचे प्रमुख जॉर्ज मॅक्री यांनी प्रदान केला आहे. हा सन्मान शहराशी असलेले एक विशेष नाते आणि योगदान दर्शवतो. भारतीय पंतप्रधानांचा 57 वर्षात अर्जेंटिनाचा पहिला द्विपक्षीय दौरा होता. 1968 मध्ये इंदिरा गांधी यांचा हा पहिला दौरा होता. ब्रिक्स शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रियो दी जानेरो ब्राझील. ब्रिक्स शिखर परिषद 2025 आवृत्ती होती 17वी. तारीख आहे बघा 6 ते 7 जुलै 2025 दरम्यान. स्थान होते ब्राझीलमधील रियो दी जानेरो. सध्याचे अध्यक्ष आहेत ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा. या परिषदेची थीम होती अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण सहकार्य मजबूत करणे. मुख्य अजेंडा आहे आरोग्य, व्यापार, गुंतवणूक, आर्थिक सुधारणांमध्ये सहकार्य, हवामान बदल, AI गव्हर्नन्स, जागतिक शांतता आणि सुरक्षा, AI गव्हर्नन्स. भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्याचा आजारमुक्त डब्बा कोठे बसवण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेरठ. घोड्यांचे आजारमुक्त डब्बा मेरठ या ठिकाणी, मेरठमधील RVC सेंटर ऑफ कॉलेज या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. याची विशेषता आहे भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त घोड्यांचे आजारमुक्त कंपार्टमेंट. हे ठिकाण घोड्यांसाठी अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारतात घोड्यांची निर्यात सुलभ होणार आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेत द अमेरिका पार्टीची स्थापना कोणी केली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलोन मस्क. 5 जुलै 2025 रोजी एलोन मस्क यांनी अमेरिकेत द अमेरिका पार्टीची स्थापना केली आहे. याचा उद्देश आहे अमेरिकेच्या एकपक्षीय व्यवस्थेला आव्हान देणे आणि नागरिकांना स्वातंत्र्य परत आणणे. मस्क आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बिग ब्युटिफुल बिलावरून मतभेद झालेले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच सी फ्लड प्रणालीचे उद्घाटन कोणी केले, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 CR पाटील. सी फ्लड प्रणालीचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील. सी फ्लड ही एक वेब आधारित एकात्मिक पूर अंदाज प्रणाली आहे. याचे उद्दिष्ट आहे पूर आणि पाण्याच्या पातळीचा अंदाज 2 दिवस आधीच देणे, जेणेकरून गाव पातळीपर्यंत माहिती पोहोचेल. हे विकसित केलेले आहे बघा CDAC पुणे, केंद्रीय जल आयोग आणि राष्ट्रीय दूरसंचार केंद्र यांनी हे विकसित केलेले आहे.
नेक्स्ट आहे भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुधांशु मित्तल. सुधांशु मित्तल यांची 2025 ते 2029 या कालावधीसाठी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. याचे सरचिटणीस आहेत उपकार सिंह. नेक्स्ट आहे 2025च्या ग्रँड चेस टूरमध्ये रॅपिड विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी गुकेश. क्रोएशियाच्या झाग्रेब येथे झालेल्या 2025च्या ग्रँड चेस टूरमध्ये विश्वविजेत्या गुकेश डोमाराजूने रॅपिड टायटल जिंकलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे जॉन क्रिस्टोफ टुडा पोलंडचा आहे, 11 गुणांसह हा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. मॅग्नस कार्लसन नॉर्वेचा खेळाडू आहे, हा 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. नेक्स्ट आहे जागतिक बँकेच्या गिनी निर्देशांकात कोणता देश जगातील 4था सर्वात समान देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. जागतिक बँकेने गिनी निर्देशांकात भारताला जगातील सर्वात समान देशांमध्ये स्थान दिले आहे. भारत मध्यम निम्न असमानता श्रेणीत आहे. भारताचा स्कोर आहे 25.5. भारताचा स्कोर हा चीन आणि अमेरिकापेक्षा खूप चांगला आहे. भारत समानतेच्या बाबतीत G7 आणि G20 देशांपेक्षाही मागे आहे. जागतिक क्रमवारी बघा, पहिले 4 देश आहेत. पहिल्या क्रमांकावरती आहे स्लोवाक प्रजासत्ताक, दुसरा आहे स्लोवेनिया, तिसरा आहे बेलारूस आणि चौथा आहे भारत. गिनी निर्देशांक एखाद्या देशातील उत्पन्न किंवा संपत्तीच्या वितरणाची समानता किंवा असमानता दर्शवतो. जर एखाद्या देशाचा गिनी निर्देशांक 0 असेल तर त्याचा अर्थ पूर्ण समानता असा होतो. नेक्स्ट आहे क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज चोप्रा. नीरज चोप्रा क्लासिकचा पहिला किताब जिंकलेला आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ही भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली सुवर्ण पातळीची स्पर्धा आहे. याचे स्थळ होते बघा बेंगळुरूतील श्री कांतीरावा स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आयोजक होते JSW स्पोर्ट्स, AFI आणि जागतिक ॲथलेटिक्स आयोजक. यामध्ये नीरज चोप्रा पहिल्या क्रमांकावरती राहिला, त्याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे जुलियस येगो केनियाचा खेळाडू. तिसऱ्या स्थानावरती आहे रुमेश पाथिरगे श्रीलंकेचा खेळाडू आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमलाप्रसाद बिस्सेर यांची भेट घेतली होती. तर त्यांना यावेळी राम मंदिराची प्रतिकृती, शरयू नदीचे पवित्र पाणी आणि प्रयागराज महाकुंभाचे पाणी भेट म्हणून दिलेले आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकेत सामील झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 दोन्ही म्हणजे कोलंबिया आणि उझबेकिस्तान. जुलै 2025 मध्ये कोलंबिया आणि उझबेकिस्तान अधिकृतपणे NDBचे सदस्य झालेले आहेत. यामुळे बँकेच्या सदस्य देशांची एकूण संख्या 11 झालेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी स्थापन केली आहे. याचे उद्दिष्ट आहे पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी विकसनशील देशांना आर्थिक मदत प्रदान करणे. याची घोषणा झालेली होती जुलै 2014 मध्ये. या बँकेने काम सुरू केलेले आहे. जुलै 2015 मध्ये पहिले अध्यक्ष होते KV कामत, भारताचे होते ते. याचे मुख्यालय किंवा स्थान आहे चीनमधील शांघाय या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दिल्मा रौसेफ. नेक्स्ट आहे अनिमेश कुजूरने 100 मीटर शर्यत किती वेळेत पूर्ण करून नवा राष्ट्रविक्रम प्रस्थापित केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10.18 सेकंदामध्ये. भारताचा युवा धावपटू अनिमेश कुजूरने 100 मीटर शर्यत 10.18 सेकंदात पूर्ण करून नवा राष्ट्रविक्रम प्रस्थापित केला आहे. ग्रीसमधील अथेन्स येथे झालेल्या ड्रोमिया आंतरराष्ट्रीय स्प्रिंट आणि रिले बैठकीत ही कामगिरी करण्यात आलेली आहे. त्यांनी गुरुदरवीर सिंगचा जुना विक्रम मोडलेला आहे 10.20 सेकंदाचा. अनिमेश कुजूरकडे आता 100 मीटर आणि 200 मीटर दोन्ही राष्ट्रीय विक्रम आहेत. मे 2025 मध्ये त्याने 200 मीटर शर्यतीत 20.32 सेकंद वेळ घेऊन एक विक्रम केला होता. कुजूर हे छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील गुहितांगेर गावचे आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिली खाजगी उपग्रह इंटरनेट सेवा कोणती कंपनी सुरू करणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनंत टेक्नॉलॉजीज. जुलै 2025 मध्ये अनंत टेक्नॉलॉजीजना भारतातील पहिली खासगी उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. ही सेवा 2028 पर्यंत सुरू राहील. एक उपग्रह संपूर्ण भारत व्यापेल ज्यामुळे 100 Gbps पर्यंतचा वेग शक्य होणार आहे. याचे उद्दिष्ट आहे दुर्गम आणि ग्रामीण भागात जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट प्रदान करणे.
अनंत टेक्नॉलॉजीज याची स्थापना झालेली आहे 17 ऑगस्ट 1992 रोजी. संस्थापक आहेत डॉक्टर सुब्बाराव पाऊलुरी. मुख्यालय आहे हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी. अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक भारतीय खासगी एरोस्पेस कंपनी आहे. याची उत्पादने आहेत प्रक्षेपण वाहन, उपग्रह, अंतराळयान, पेलोड्स. नेक्स्ट आहे 2025च्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 आयोजित करण्यात आलेला होता कझाकिस्तान अस्ताना या ठिकाणी. यामध्ये भारताने एकूण 11 पदके जिंकली आहेत. 3 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य. यामध्ये भारताने 20 सदस्यीय संघ पाठवला आणि आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. सुवर्णपदक विजेते साक्षी महिलांच्या 54 किलो गटामध्ये, जॅस्मिन लांबोरिया महिलांच्या 57 किलो गटामध्ये आणि नुपूर महिलांच्या 80+ किलो गटामध्ये. नेक्स्ट आहे अलीकडेच मायक्रोसॉफ्टने कोणत्या देशात आपला व्यवसाय बंद केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाकिस्तान. 25 वर्षानंतर मायक्रोसॉफ्टने जुलै 2025 मध्ये पाकिस्तानमधील आपला व्यवसाय बंद केला आहे. याचे कारण आहे पाकिस्तानची आर्थिक अस्थिरता आणि व्यावसायिक वातावरणाची अनिश्चितता. मायक्रोसॉफ्टने 2000 मध्ये पाकिस्तानमध्ये आपले काम सुरू केले होते. मायक्रोसॉफ्टबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1975 रोजी. संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल एलन. सध्याचे CEO आहेत सत्या नाडेला. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे CEO कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संजोग गुप्ता. जुलै 2025 मध्ये संजोग गुप्ता यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे जेफ अलार्डिस यांची जागा घेतली आहे. संजोग गुप्ता हे जिओस्टार येथे स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरियन्सचे CEO होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. 1909 मध्ये इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणून स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे दुबई. ICCचे 108 सदस्य आहेत. अध्यक्ष आहेत जय शाह 2024 पासून. नेक्स्ट आहे जगातील 4था सर्वात मोठा जैव इंधन ग्राहक कोण बनला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. 2024 मध्ये भारत जगातील 4था सर्वात मोठा जैव इंधन वापरकर्ता देश बनला आहे. भारताने चीनला मागे टाकले आहे. भारताच्या जैव इंधन वापरात वार्षिक 40% वाढ झाली आहे. जगातील 5 सर्वात जास्त जैव इंधन वापरणारे देश कोणते बघा. पहिला आहे अमेरिका, दुसरा ब्राझील, तिसरा इंडोनेशिया, चौथा भारत आणि 5वा चीन हा देश आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. 4 जुलै 2025 रोजी राजस्थान राज्य सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय दारिद्र्यमुक्त गाव योजना सुरू केली आहे. याचे उद्दिष्ट आहे 5000 गावांमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वावलंबी बनवणे आणि गरिबीतून बाहेर पडणे. प्रत्येक निवडलेल्या कुटुंबाला काम किंवा लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. बचत गटांमधील महिलांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रति कुटुंब 15,000 रुपये देखील मिळू शकतात. ज्या कुटुंबांनी आधीच कठोर परिश्रम केले आहेत आणि दारिद्र्यरेषेच्या वर गेले आहेत त्यांना 21,000 रुपयांचे बक्षीस मिळेल. नेक्स्ट आहे 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारत हा 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करणार आहे. तसेच भारत 2026 मध्ये पुढील ब्रिक्स संसदीय मंच आयोजित करणार आहे. नेक्स्ट आहे एक्सपिडिशन 75चा भाग म्हणून नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनिल मेनन. एक्सपिडिशन 75चा भाग म्हणून नासाने भारतीय वंशाचे अनिल मेनन यांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात पाठवले आहे. प्रक्षेपण तारीख असणार आहे जून 2026 मध्ये. अंतराळयान कोणते यूज करणार आहेत बघा. रोस्कोसमॉस सोयुज MS-29. प्रक्षेपण स्थळ आहे बायकोनूर कॉस्मोड्रोम कझाकस्तान. सहप्रवासी आहेत प्योत्र दुब्रोव आणि ॲना किकिना. रशियन अंतराळ संस्था रोस्कोसमॉसकडून हे पाठवण्यात येणार आहेत. भूमिका बघा याच्यामध्ये अनिल मेनन यांची फ्लाईट इंजिनियर म्हणून काम करणार आहेत ते. नेक्स्ट आहे 2025चा कॉन्काकेफ गोल्ड कप कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेक्सिको. कॉन्काकेफ गोल्ड कप 2025. स्थळ आहे NRG स्टेडियम ह्युस्टन USA. मेक्सिकोने अमेरिकेला 2-1 हरवून 10वा गोल्ड कप विजेतेपद पटकावलेले आहे. गोल्डन बॉल सर्वोत्तम खेळाडू म्हणून एडसन अल्वारोज. गोल्डन ग्लोव्ह सर्वोत्तम गोलकीपर लुईस मालागन. गोल्डन बूट सर्वाधिक गोल पनामाचा इस्माईल डियाज 6 गोल केलेले आहेत.
कॉन्काकॅफ उत्तर मध्य अमेरिका आणि कॅरिबियन असोसिएशन फुटबॉल संघ गोल्ड कप ही या प्रदेशातील सर्वात मोठी पुरुष फुटबॉल स्पर्धा आहे. ती दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. नेक्स्ट आहे SRN मेहता CBSE शाळेने नासा NSS स्पेस सेटलमेंट डिझाईन स्पर्धा 2025 जिंकली आहे. ही शाळा कोणत्या राज्यात आहे? तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटक. कलबुर्गी कर्नाटक येथील SRN मेहता CBSE स्कूलने नासा NSS स्पेस सेटलमेंट डिझाईन स्पर्धा 2025 मध्ये इयत्ता 8वी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक जिंकले आहे. विद्यार्थ्यांच्या टीमने IRA नावाची स्पेस कॉलनी डिझाईन सादर केली होती. ही नासा एम्स रिसर्च सेंटर आणि नॅशनल स्पेस सोसायटीद्वारे आयोजित एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी स्पर्धा आहे. दरवर्षी जगभरातून हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. नेक्स्ट आहे गिफ्ट सिटीमध्ये प्रवेश करणारी मशरिक बँक कोणत्या देशातील पहिली बँक बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 UAE. मशरिक बँक ही गिफ्ट सिटी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये शाखा उघडणारी पहिली संयुक्त अरब अमिराती स्थित बँक बनली आहे. 2025च्या अखेरीस गिफ्ट सिटीमध्ये मशरिक बँक पूर्णपणे कार्यरत होणार आहे. सीमापार व्यापार आणि जागतिक ग्राहकांना सेवा देण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.